नमस्कार बुलढाणेकर. आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज. बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद. फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. पाकिस्तानी नागरिकांनी महाराष्ट्रातून ताबडतोब चालते व्हावे. एकनाथ शिंदेंचा इशारा. दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर मिळणार. आभार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून त्यांनी पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हावे, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील असा निर्वाणीचा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे तथा कार्यक्रमाचे आयोजक आमदार संजय गायकवाड आणि बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पहलगाममध्ये झालेला हल्ला हा देशाच्या शत्रूने भारताच्या आत्म्यावरती केलेला हल्ला आहे. पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडून नामोनिशाण मिटवले पाहिजे, ही समस्त भारतीयांची भावना आहे. जो आमच्यावरती हल्ला करेल तो संपून जाईल. आता पाकिस्तानला संपवायची वेळ आली आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. रणरणत्या उन्हात हजारो बुलढाणावासियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे या गर्दीला खास धन्यवाद दिले आणि निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. मुख्यमंत्री असताना बुलढाणा जिल्ह्याला 1100 कोटींचा निधी दिला. मराठवाडा विदर्भातील सिंचन प्रकल्प सुरू केले. विदर्भाचे महाद्वार असलेल्या बुलढाण्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी आभार सभेचे आयोजक आमदार संजय गायकवाड म्हणाले की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्याला जे काही दिले ते मागील 70 वर्षात मिळाले नव्हते. 2.5 वर्षात सिंचनाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र 103 हेक्टरवरून 650 हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्याचबरोबर भविष्यात बुलढाणा जिल्ह्यातील 100% क्षेत्र सिंचनाखाली येईल असा विश्वास आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला. मी आपल्याला एक मागणी या ठिकाणी करणार आहे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबजी की आमचा खासदार महोदय पण या ठिकाणी बऱ्हाणपूर, मलकापूर आणि चिखली हा रेल्वे मार्गाचा डिझाईन तयार झालेला आहे. हा रेल्वे मार्गाचा डिझाईन तयार झाला. हा जर मार्ग आपल्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सांगून जर या ठिकाणी जर पूर्ण झाला तर आम्हाला बुलढाण्यातूनच दिल्ली जाता येईल आणि बुलढाण्यातूनच आम्हाला मुंबईत जाता येईल. आम्हाला कुठेही भुसावळला जायची गरज पडणार नाही, कुठे मलकापूरला जायची आम्हाला गरज पडणार नाही. त्याचं डिझाईन देखील त्या ठिकाणी तयार आहे. आणि मी हेही सांगायला विसरणार नाही की ज्या मार्गाने आपण आता आलो हा मार्ग बीओटी तत्वावरचा मार्ग 2034 पर्यंतचा, पण ट्रॅफिक एवढी जाम आहे आणि आपण स्वतः आपल्या हस्ताक्षराने मुख्यमंत्री असताना गडकरी साहेबांना आपण पत्र दिलं आणि हा मार्ग 1200 कोटीचा मंजूर आपण करून घेतला. त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी आपलं अभिनंदन करतो. आणि मंत्री म्हणून काम करत असताना लाडक्या बहिणीसाठी निर्णय असतील, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय असतील, तरुणांना सहकार्याचे निर्णय असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेले निर्णय असतील, समाजातल्या सर्व स्तरासाठी घेतलेल्या लोकांचे निर्णय असतील, ते लोकांपर्यंत पोहोचून त्याचं खऱ्या अर्थानं रूपांतर या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलं. आज आपल्याला 237 आमदाराची जी मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये आली, खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय एकनाथराव शिंदे साहेबाला जातं. आणि अगोदर आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं योजना, शेतकऱ्यांना दिलेला निधी, महिलांना दिलेल्या योजना, त्याच्याबद्दल मी एकनाथराव शिंदे साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो. अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालता व्हा. या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहे.
पाकिस्तानी जे तिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. सरकार काम करते आणि ज्यांनी त्याला आश्रय देतील त्या देखील आस्तिन्यातल्या सापांना देखील त्याच्या बिळातून ओढून देखील काढलं जाईल आणि त्यांना देखील सबक शिकवली जाईल. सरकार काम करते. मुख्यमंत्र्यांनी इशारा दिलाय. मी सांगतो की आमचा शिवसैनिक देखील या कामामध्ये कुठेही मागे राहणार नाही, कारण ही देशाची लढाई आहे, देशभक्तीची लढाई आहे आणि अशासाठी हा देशाच्या सुरक्षेसाठी हा आमचा शिवसैनिक या ठिकाणी जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आता पाकिस्तान घाबरलं. अगोदर जबाबदारी घेतली कोणीतरी, नंतर म्हणाले आमचं नाही काम. जसा सुरू झालं तसं घाबरले आणि मला वाटतं आता ही आर पारची लढाई असली पाहिजे. हा शेवटचा अतिरेकी हल्ला असला पाहिजे. यापुढे हल्ला करण्याचं धाडस पाकिस्तान मध्ये उरता कामा नये अशी सगळ्यांची भावना आहे आणि या राज्याला पुढे नेऊ. या महाराष्ट्राला नंबर 1 आहे ते नंबर 1 कायम ठेवू. या महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ. या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू आणि महाराष्ट्र या देशामध्ये नंबर 1चं स्थान आहे त्याच्यामध्ये आणखी भर टाकण्याचं काम करू. कारण आपले डबल इंजिन सरकार आहे. आपल्याला केंद्र देखील रेल्वे विभाग असेल, आयुष मंत्रालय असेल, आरोग्य विभाग असेल, रस्ते असतील, दिवाबत अनेक योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये देखील केंद्र सरकार आपल्याला मदत करतं, मोदीजी मदत करतात.